Good morning, all. In this lecture, we are going to revise unit number 4, PLC fundamentals. Previous lecture मध्ये हा युनिट आपण कंप्लीट केलाय. याची आपण आजच्या लेक्चरला रिव्हिजन घेऊयात आणि मग नेक्स्ट युनिट स्टार्ट करूयात. ओके. PLC fundamentals. This unit is for 14 marks. Okay. In this, wait for 1 minute. In this unit, we studied PLC, then history, needs of PLC, then block diagram, classification, then need and benefits of PLC in automation. Okay. Then also we studied different parts of PLC, CPU, memory, then input module, output module, and input-output devices which are connected to the PLC and power supply. Okay. These are the different parts of PLC. We studied function of these parts. Okay. As well as we studied scanning cycle, speed of execution. Okay. And last point, PLC installation. So PLC installation हे practical oriented आहे. PLC कसा इन्स्टॉल केला जातो हे आपल्या लायब्ररीमध्ये PLC आहे. तो कसा इन्स्टॉल करायचा, लॅन थ्रू कसा कनेक्ट करायचा हे प्रॅक्टिकल मध्ये आपण बघणार आहोत. ओके. देन फर्स्ट, व्हॉट इज PLC? A PLC is nothing but programmable logic controller, also referred to as programmable controller, is the name given to type of computer commonly used in commercial and industrial control applications. Okay. A programmable logic controller, that is nothing but PLC, is not it is a one type of computer. Okay. Because it performs the all functions like computer, but it is not a like or not same to a computer, because it is hardware and many software devices are connected to the PLC, and it controls the output devices, okay, according to the program and status of the inputs. Okay. Then PLC is nothing but a computer, but it is not a computer. It is like a computer, specially designed to operate reliably under harsh industrial environment such as extreme temperature, wet, dry, dusty conditions. म्हणजे ह्युमन वर्क जे आहे किंवा मॅन्युअल लेबर हे मशीन थ्रू रिप्लेस केले जातात विथ द हेल्प ऑफ PLC. मग एक्स्ट्रीम टेम्परेचर असेल, वेट ड्राय कंडिशन्स असतील, डस्टी कंडिशन्स असतील, अशा ठिकाणी ह्युमन किंवा मॅन पॉवर वर्क करू शकत नाही. अशा ठिकाणी PLC वर्क करतात. ओके. मग ऑटोमेशन जे आहे, ऑटोमेशन इज नथिंग बट वर्क विदाउट ह्युमन और विदाउट मॅन्युअल एम्प्लॉयमेंट. ओके. किंवा वर्क विथ मशीन्स म्हणजे ऑटोमेशन. मग हे जे ऑटोमेशन आहे हे विथ द हेल्प ऑफ PLC खूप सोपं झालंय. मग ऑटोमेशन कुठे यूज केलं जातं, तर अशा ठिकाणी की जिथं फ्रिक्वेंटली एकच टास्क वारंवार केली जाते किंवा सेम टास्क मल्टिपल टाइम्स रन केली जाते, अशा ठिकाणी ऑटोमेशन यूज केलं जातं. म्हणजे ते वर्क मशीन थ्रू केलं जातं विदाउट ह्युमन. ओके. मग जर ह्युमनची सुद्धा गरज आहे, म्हणजे ती PLC जी आहे ती ऑपरेट करण्यासाठी एक मॅन पॉवर लागतेच. म्हणजे कंट्रोलिंग पार्ट जो आहे अशा ठिकाणी फ्रिक्वेंटली एकच टास्क कंप्लीट केला जातो, अशा ठिकाणी आपण मशीन्स यूज करू शकतो किंवा रोबोट्स यूज करू शकतो. बट अ टास्क विच इज व्हेरी चेंजेस विथ रिस्पेक्ट टू टाइम.
असं टास्क आहे जे टाइम टू टाइम व्हॅरी होते किंवा ऑन दी स्पॉट डिसिजन चेंज करावा लागत असेल तर अशा ठिकाणी आपण ऑटोमेशन यूज करू शकत नाही, मशीन्स यूज करू शकत नाही. मग पीएलसी कुठे यूज केला जातो? इंडस्ट्रीज मध्ये. ओके, ज्या ठिकाणी वर्क हे मशीन थ्रू कम्प्लीट केलं जातं आणि एकच टास्क फ्रिक्वेंटली कम्प्लीट केला जातो. आपण एक्झाम्पल बघितलं होतं, बॉटल फिलिंग प्लांट असेल किंवा बिस्किट मॅन्युफॅक्चरिंग, फूड मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज असतील, अशा ठिकाणी जे पॅकेजिंग केलं जातं किंवा जे वेट मेजरमेंट केलं जातं फूडचं, अशा ठिकाणी पीएलसी यूज केला जाऊ शकतो. ओके, as well as PLCs are used at very high temperature ranges. Okay, then wet, dry conditions, dusty conditions, etc. Then history of PLC. PLC was introduced in late 1960s. First commercial and successful PLC was designed and developed by Modicon as a relay replacer for जनरल मोटर्स. ओके, जनरल मोटर्स ही USA मधली कंपनी आहे. या कंपनीने जो रिले रिप्लेसर पीएलसी आहे, ओके, अगोदर पीएलसीच्या ऐवजी रिलेज थ्रू कंट्रोलिंग केलं जायचं, रिले यूज केले जायचे कंट्रोलिंग पार्ट साठी. हे जे कन्व्हेन्शनल रिलेज आहेत ते पीएलसीने रिप्लेस केले जनरल मोटर्सने. मग फर्स्ट जो पीएलसी डेव्हलप केला गेला तो आहे मोडिकॉन. देन त्यानंतर मग जो पीएलसी आहे त्याच्या मेमरीमध्ये इन्क्रीमेंट होत गेली, ऍज वेल एज इनपुट आउटपुट डिव्हायसेस कनेक्ट करण्याची कॅपॅबिलिटी इन्क्रीज झाली. ओके, ऍज वेल एज जे प्रोसेसर्स आहेत 1970s ला मायक्रो प्रोसेसर इन्व्हेंट झाले आणि मग पीएलसीज मध्ये अशा टाइपचे प्रोसेसर्स यूज केले गेले. ओके, later in late 1970s the microprocessors became a reality and greatly enhanced the role of PLC, permitting it to evolve from simply relay to the sophisticated system as it is today. ओके, जसं सध्या आपण पीएलसी यूज करतो, 1970 नंतर मायक्रो प्रोसेसर्स यूज केले गेले. ओके, म्हणजे पीएलसी मध्ये सीपीयू जो पार्ट आहे, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, हा सीपीयू पार्ट, यामध्ये प्रोसेसर्स जे आहे ते मायक्रो प्रोसेसर्स यूज केले गेले. मायक्रो प्रोसेसरचं इन्व्हेन्शन झालं 1970s ला. तेव्हापासून स्लाइटली पीएलसीच्या वर्किंग मध्ये, पीएलसीच्या स्ट्रक्चर मध्ये चेंजेस होत गेले. अशा प्रकारे आता सध्याच्या युगामध्ये वर्ल्ड वाईड पीएलसी यूज केले जातात. ओके, म्हणजे प्रत्येक इंडस्ट्रीज मध्ये कुठलंही टास्क कंप्लीट करायचं असेल तर ते मशीन थ्रू केलं जातं विथ द हेल्प ऑफ पीएलसी. देन पीएलसीज वेअर इन्व्हेंटेड बाय डिक मॉर्ली इन 1964. ओके, तर पीएलसी कोणी इन्व्हेंट केला? तर डिक मॉर्ली इन 1964. एमसीक्यू मध्ये क्वेश्चन येऊ शकतो, पीएलसीचं इन्व्हेन्शन कोणी केलं आणि कधी केलं. ओके, आणि फर्स्ट पीएलसी कुठला आहे? फर्स्ट पीएलसी मोडिकॉन. PLCs were invented by Dick Morley in 1964. Okay, then advantages of PLC. PLC म्हणजे काय आपण बघितलं, प्रोग्रामेबल लॉजिक कंट्रोलर. इट इज सेम लाईक अ कम्प्युटर. इट परफॉर्म्स दी मल्टिपल फंक्शन्स, काउंटिंग, टायमिंग, as well as it controls the output devices, okay, etc. It performs the complex operations where human can for human this work cannot possible. ओके, असे जे वर्क आहेत, म्हणजे हीट, एक्स्ट्रीमली हीट असेल किंवा वेट कंडिशन असेल, ड्राय कंडिशन असेल, डस्टी कंडिशन असेल, अशा ठिकाणी किंवा कॉम्प्लेक्स ऍप्लिकेशन्स मध्ये आपण पीएलसी यूज करू शकतो. त्यामुळे जे कॉम्प्लेक्स वर्क आहेत, कॉम्प्लेक्स ऍप्लिकेशन्स आहेत, विथ द हेल्प ऑफ पीएलसी पॉसिबल झाले. देन प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज झाली. प्रोडक्टिव्हिटी कशी इन्क्रीज होईल की मशीन थ्रू वर्क केल्यानंतर मशीन्स या ह्युमन पेक्षा जास्त टास्क कंप्लीट करतात, जास्त वर्क कंप्लीट करतात. ओके, ऍज वेल एज स्पीड त्यांचा फास्ट असतो. सो प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीजेस. देन स्पीड ऑफ वर्क इज सो फास्ट. देन इट इज अ व्हेरी फास्टर स्कॅन टाइम. इट हॅज व्हेरी फास्टर स्कॅन टाइम. इट इज it has fast operating time, a wide range of control applications. It has capable to communicate with the computer in the plant. Okay, म्हणजे पीएलसी थ्रू पीएलसी टू पीएलसी किंवा पीएलसी टू कम्प्युटर कम्युनिकेशन पॉसिबल आहे. ओके, कम्युनिकेशन मीन्स डेटा ट्रान्समिशन, रिसेप्शन केलं जातं. देन पीएलसी ऍप्लिकेशन्स
process automation plants, mining, oil and gas industries, glass industry, paper industry, cement manufacturing, and in boilers, thermal power plants, PLCs are used. अजूनही काही ऍप्लिकेशन्स आहेत, फूड इंडस्ट्रीज असतील, भरपूर इंडस्ट्रीज मध्ये PLC यूज केला जातो. ओके, किंवा लॅबोरेटरीज मध्ये स्टडीजसाठी PLCs यूज केले जातात. ओके, देन programmable logic controller continuously monitors the input values from various input sensing devices, example accelerometer, weight scale, hardwired signal, etc., and produces corresponding output depending on nature of production and industry. म्हणजे programmable logic controller म्हणजे PLC, it continuously monitors the input values. म्हणजे मी म्हटलं की PLC ला इनपुट डिव्हाइसेस कनेक्ट असतात ऍज वेल एज आउटपुट डिव्हाइसेस कनेक्टेड असतात. मग PLC टास्क कसा कम्प्लीट करतो? PLC कंटिन्युअसली मॉनिटर्स द इनपुट व्हॅल्यूज. ज्या इनपुट व्हॅल्यूज आहेत त्या कंटिन्युअसली तो मॉनिटर करतो. मग इनपुट व्हॅल्यूज ह्या सेन्सर थ्रू घेतल्या जातील किंवा एखाद्या डिव्हाइस थ्रू घेतल्या जातील. ओके, एक्सलोरेटर असेल, वेट स्केल असेल, इट्सेट्रा इनपुट डिव्हाइसेस ह्या PLC ला कनेक्टेड असतात. आणि मग PLC ला त्या कंटिन्युअसली जे करंट पॅरामीटर्स आहेत ते सेन्स करून दिले जातील आणि त्याच्या अकॉर्डिंगली मग PLC जो प्रोग्राम स्टोर आहे आणि जी इनपुट व्हॅल्यू आहे त्याच्या अकॉर्डिंगली कंट्रोलिंग ऍक्शन परफॉर्म करेल. ओके, देन अ टिपिकल ब्लॉक डायग्राम ऑफ PLC consists of 5 parts, namely input module, CPU, output module, power supply, memory. मग PLC मध्ये कुठले कुठले पार्ट्स आहेत? डिफरंट पार्ट्स. तर PLC चा मेन पार्ट CPU आहे. ओके, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. इट इज द ब्रेन ऑफ PLC. देन इनपुट मॉड्यूल, आउटपुट मॉड्यूल. इनपुट मॉड्यूल आणि आउटपुट मॉड्यूल हे PLCच्या CPU ला कनेक्ट असतील आणि इनपुट मॉड्यूलला इनपुट डिव्हाइसेस कनेक्ट केल्या जातील, आउटपुट मॉड्यूलला आउटपुट डिव्हाइसेस कनेक्ट केल्या जातात. ओके, then power supply and memory. These are the different parts of PLC. Block diagram आहे ही PLC ची. Processor, that is nothing but central processing unit. Processing unit, it controls the input module, output module, as well as output devices in accordance with the input values and program stored in it. Okay. जो प्रोसेसर आहे तो ऍक्शन परफॉर्म करतो, कंट्रोलिंग ऍक्शन. कशावर डिपेंड? तर इनपुट डिव्हाइसेसने जे करंट पॅरामीटर्स सेन्स केलेत, करंट व्हॅल्यूज ज्या सेन्स केलेत त्याच्या अकॉर्डिंगली, ॲज वेल ॲज जो प्रोग्राम स्टोअर केला आहे मेमरीमध्ये त्याच्यानुसार कंट्रोलिंग ऍक्शन परफॉर्म करत. देन इनपुट मॉड्यूल, आउटपुट मॉड्यूल. इनपुट मॉड्यूल हा डिफरंट इनपुट डिव्हाइसेस कडून आलेलं जे स्टेटस आहे, जे सेन्स केलेलं आउटपुट आहे ते प्रोसेसरला दिलं जातं. म्हणजे प्रोसेसरच्या मेमरीमध्ये त्या इनपुट टर्मिनलचं जे स्टेटस आहे ते सेव्ह केलं जातं. आणि मग जेव्हा प्रोग्राम रन होतो तेव्हा ती इनपुटची व्हॅल्यू घेतली जाते आणि आउटपुट जे जनरेट होईल ते CPUच्या मेमरीमध्ये सेव्ह केले जातं. ओके, सेंट्रल प्रोसेसिंग युनिटच्या मेमरीमध्ये जे आउटपुट डिव्हाइसचं स्टेटस आहे ते सेव्ह केलं जातं आणि आउटपुट डिव्हाइस कंट्रोल केली जाते. मग इनपुट डिव्हाइसेस कुठल्या कुठल्या टाईपचे असतील? पुश बटन्स, कॉन्टॅक्ट्स, लिमिट स्विचेस, सेन्सर्स, डिफरंट टाइप्स ऑफ सेन्सर्स, इट्सेट्रा. मग आउटपुट डिव्हाइसेस कुठले असतील? सोलेनॉइड वॉल असेल, कॉन्टॅक्टर्स, रिलेज, अलार्म, देन साऊंड. ओके, LEDs, बल्ब, इट्सेट्रा. म्हणजे आउटपुट डिव्हाइसेस कशा असतील की इनपुटवरती डिपेंड असतील आणि कंट्रोलिंग पार्ट असेल. म्हणजे लाईट, सपोज लाईटला काय केलं जातं? कंट्रोल केलं जातं. ओके, ॲज वेल ॲज फॅनलाही कंट्रोल केलं जातं, त्यामुळे फॅन पण आउटपुट डिव्हाइस आहे. देन अलार्म असेल, इंडिकेटर्स, डिफरंट इंडिकेटर्स, LEDs, डिस्प्लेज, इट्सेट्रा आर दी आउटपुट डिव्हाइसेस. ओके, प्रोग्रामिंग डिव्हाइस थ्रू प्रोग्राम राईट केला जातो आणि तो प्रोग्राम CPUच्या मेमरीमध्ये स्टोअर केला जातो. ओके, एक्झिक्यूट करून मग स्टोअर केला जातो. म्हणजे प्रोग्रामिंग डिव्हाइस इट इज युज्ड टू राईट दी प्रोग्राम. मग तो आपला कम्प्युटर असू शकतो, लॅपटॉप असू शकतो किंवा हँड हेल्ड डिव्हाइस, HHT. ओके, सॉरी, हँड टर्मिनल. HHT मीन्स हँड हेल्ड टर्मिनल. एक छोटस
जसं आपला मल्टीमीटर असतो तशा टाईपची मशीन असते आणि त्याच्यात थ्रू प्रोग्रामिंग PLC प्रोग्राम केला जातो. देन पॉवर सप्लाय, मेन पार्ट पॉवर सप्लाय. पॉवर सप्लाय हा प्रोसेसर, इनपुट मॉड्यूल, आउटपुट मॉड्यूल यांना सेम एकच पॉवर सप्लाय मधून कनेक्शन दिले जातात किंवा सेपरेट पॉवर सप्लाय दिला जातो. इनपुट मॉड्यूलला सेपरेट, प्रोसेसरला सेपरेट आणि आउटपुट मॉड्यूलला सेपरेट अशा टाईपचाही दिला जाऊ शकतो किंवा सिंगल पॉवर सप्लाय हा दिला जातो. PLC साठी प्लस मायनस, हा बोला. PLC साठी 24 व्होल्ट DC पॉवर सप्लाय लागतो. ओके, PLC हा 24 व्होल्ट DC पॉवर सप्लाय वरती ऑपरेट होतो. सो दिस पॉवर सप्लाय कन्वर्ट 230 व्होल्ट AC इंटू 24 व्होल्ट DC. मग पॉवर सप्लायची ब्लॉक डायग्राम कशी असेल तर सेम आपण जसं बेसिक इलेक्ट्रॉनिक्स मध्ये स्टडी केलं असेल तुम्ही की फर्स्ट स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. मग स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर किती कुठल्या टाईपचा यूज केलाय म्हणजे 909 आहे की 12012. ओके, आता इथं 24 व्होल्ट DC पाहिजे म्हणजे 24 व्होल्ट 24024चा स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. ओके, अवेलेबल असेल तर तो किंवा जास्त असेल तरी चालतो. मग स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर नंतर ब्रिज रेक्टिफायर. ओके, ब्रिज रेक्टिफायर काय करेल मग अजून जे व्होल्टेज लेवल आहे ती कमी करेल आणि जी AC पार्ट आहे तो रिमूव्ह करण्याचा ट्राय करेल. त्यानंतर फिल्टर सर्किट. मग तरीही ब्रिज रेक्टिफायर यूज केला तरीही थोडासा AC पार्ट अवेलेबल असेल म्हणून मग आपण फिल्टर यूज करतो. फिल्टर रिमूव्ह दी AC पार्ट फ्रॉम दी DC व्होल्टेज. ओके, आणि लास्टला मग फिल्टर नंतर रेग्युलेटर सर्किट. रेग्युलेटर सर्किट आपण फिक्स्ड व्हॅल्यू आउटपुट व्हॅल्यू जनरेट करतो. रेग्युलेटर सर्किट नंतर जे आउटपुट मिळतं ते प्युअर DC फॉर्म मध्ये असतं. ओके, अशा टाईपचा पॉवर सप्लाय आपण PLC ला यूज करू शकतो. PLC चा पॉवर सप्लाय जो आहे तो मॅन्युफॅक्चररने मॅन्युफॅक्चररवरती डिपेंड आहे. म्हणजे PLCच्या सर्किटमध्ये इनबिल्ट असेल किंवा एक्सटर्नल पॉवर सप्लाय कनेक्ट करावा लागेल. ओके, दिस इज द ब्लॉक डायग्राम ऑफ PLC. मग वन बाय वन आपण एक्सप्लेनेशन बघूया. Power supply. This module is used to provide the required power to the whole PLC system. It converts the available AC power to DC power, which is required by the CPU and IO module. PLC generally works on 24 volt DC supply. Few PLCs uses an isolated power supply. Same मी आता सांगितलं त्याच पद्धतीने PLC ला 24 volt DC सप्लाय रिक्वायर्ड आहे वर्किंग साठी. मग काही PLCs मध्ये हा पॉवर सप्लाय इनबिल्ट असतो आणि काही PLCs ना हा पॉवर सप्लाय आयसोलेटेड असतो म्हणजे PLC पासून सेपरेट असतो, आयसोलेट केलेला असतो. ओके, आणि सेम जो सप्लाय आहे तो इनपुट आउटपुट मॉड्यूल आणि CPU ला दिला जातो किंवा सेपरेट कनेक्ट केला जातो. ओके, दिस इज नथिंग बट पॉवर सप्लाय मॉड्यूल. देन CPU and memory. CPU module has a central processor, ROM and RAM memory. ROM memory includes an operating system, drivers and application programs. ROM is nothing but read-only memory. Read-only memory मध्ये ऑपरेटिंग सिस्टीम किंवा ड्रायव्हर्स, ऍप्लिकेशन प्रोग्राम स्टोअर असतात ज्याच्यामध्ये आपण चेंजेस करू शकत नाही. ओके, दिस मेमरी म्हणजे रीड ओनली मेमरी. वी कॅन रीड ओनली, आपण फक्त रीड करू शकतो. वी कॅन नॉट एडिट दी प्रोग्राम फ्रॉम दिस मेमरी. ओके, देन रॅम इज नथिंग बट रॅन्डम ऍक्सेस मेमरी. रॅन्डम ऍक्सेस मेमरी मध्ये युजर प्रोग्राम स्टोअर करू शकतो ऍज वेल एज डेटा स्टोअर करू शकतो. CPU is the brain of PLC with an octal or hexagonal microprocessor. CPU हा PLC चा ब्रेन आहे, यामध्ये ऑक्टल किंवा हेक्सागोनल मायक्रोप्रोसेसर असतो. ओके, CPU मध्ये, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट मध्ये. ओके, CPU reads the input data from sensors, processes it and finally sends the command to controlling device. मग सेम आपण म्हटलं की CPU is like a brain. ब्रेन जसं डिसिजन घेतो अकॉर्डिंग टू दी सेन्स्ड इनपुट, म्हणजे जे काही इनपुट असेल त्याच्या अकॉर्डिंगली कंट्रोलिंग ऍक्शन घेतो. त्याच टाईपने CPU रीड्स द इनपुट डेटा फ्रॉम दी सेन्सर्स. सेन्सर्स कडून डेटा रीड करतो, त्यावरती प्रोसेस करतो म्हणजे प्रोग्राम एक्झिक्यूट करून जे आउटपुट जनरेट होईल ते जे कमांड आहे त्याच्यावरून कंट्रोलिंग डिव्हाइसला अशी कमांड सेंड करतो अकॉर्डिंग टू दी इनपुट अँड
program. Okay, then input and output module. इनपुट आउटपुट मॉड्यूल काय असेल की जे काही इनपुट डिव्हायसेस आहेत त्या इनपुट मॉड्यूल थ्रू सीपीयू ला कनेक्टेड असतात आणि आउटपुट डिव्हायसेस आउटपुट मॉड्यूल थ्रू सीपीयू ला कनेक्ट केलेले असतात. म्हणजेच इनपुट मॉड्यूल अँड आउटपुट मॉड्यूल ऍक्ट्स ॲज अ मेडिएटर बिटवीन इनपुट डिव्हायसेस अँड आउटपुट डिव्हायसेस. मग हा मेडिएटर काय यूज केला तर त्याचे फंक्शन्स पुढे आपण जेव्हा डिफरंट पार्ट्सचे फंक्शन पाहतो त्यामध्ये स्टडी केले की सिग्नल कंडिशनिंगसाठी ॲज वेल ॲज टर्मिनेशन आयसोलेशन प्रोव्हाइड करण्यासाठी आपण डायरेक्टली इनपुट डिव्हायसेस सीपीयूला न कनेक्ट करता इनपुट मॉड्यूल थ्रू कनेक्ट करतो ॲज वेल ॲज आउटपुट डिव्हायसेस ह्या आउटपुट मॉड्यूल थ्रू सीपीयूला कनेक्ट केले जातात. मग सेम फंक्शन आहेत इनपुट आउटपुट मॉड्यूलचे सिग्नल कंडिशनिंग देन टर्मिनेशन आयसोलेशन इंडिकेशन एक्सेट्रा. ओके, then next CPU. आता different parts of PLC, CPU, memory, then IO devices, power supply, ह्या पार्ट्सचे फंक्शन आपल्याला स्टडी करायचे. ओके, CPU चं फंक्शन काय? The CPU is the brain of system, is the control portion of the PLC. CPU controls every activity of PLC. हा जो सेंट्रल प्रोसेसिंग युनिट आहे, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट यामध्ये रॅम रॉम आयओ डिव्हायसेस यावरती कंट्रोलिंग प्रोव्हाइड केले जाते किंवा कंट्रोलिंग ऍक्शन घेतली जाते. रॅम रॉम मध्ये प्रोग्राम्स युजर प्रोग्राम आणि जे ओएस आहे किंवा मॅन्युफॅक्चररने जे प्रोग्राम सेव्ह केले ते रॉम मध्ये असतात आणि रॅम मध्ये युजर प्रोग्राम असतात. ते प्रोग्राम आपण एडिट किंवा चेंज करू शकतो, अपडेट करू शकतो. ओके, मग जो काही डेटा आहे तो डेटा बस थ्रू रॅम मेमरी मध्ये किंवा इनपुट आउटपुट डिव्हायसेसला दिला जातो डेटा बस थ्रू. म्हणजे देर इज अ डेटा बस देन कंट्रोल बस अँड ऍड्रेस बस इन बिटवीन सीपीयू रॅम रॉम अँड आयओ डिव्हायसेस. ओके, मग जो सीपीयू आहे सीपीयू मधून ऍड्रेस प्रोव्हाइड केला जातो रॉम रॅम इनपुट आउटपुट डिव्हायसेसना. म्हणजे इनपुट डिव्हायसेसचं जे स्टेटस आहे सपोज फर्स्ट टर्मिनलला आपण एखादं इनपुट कनेक्ट केलं म्हणजे टेम्परेचर सेन्सर कनेक्ट केला इनपुट डिव्हाइस इनपुट मॉड्यूलच्या फर्स्ट टर्मिनलला तर त्याचं जे काही स्टेटस आहे ते स्टेटस मेमरीमध्ये स्टोअर केलं जातं रॅम मध्ये. मग ते स्टेटस कुठं स्टोअर केलं जातं त्यासाठी जो ऍड्रेस आहे तो ऍड्रेस सीपीयूच्या मेमरीमध्ये स्टोअर केला जातो. ओके, देन आउटपुट डिव्हायसेसचं जे स्टेटस आहे ते सुद्धा मेमरीमध्ये स्टोअर केलं जातं. सो देअर इज अन ऍड्रेस बस or CPU provides the address to RAM, ROM, input, output devices. Then CPU controls the memories, ROM, RAM as well as IO devices. म्हणजे कंट्रोल बस आहे, कंट्रोल बसचे डायरेक्शन पण बाय डायरेक्शनल आहेत. ओके, ॲज वेल ॲज डेटा बस मधून म्हणजे प्रोसेसर मधून आपण डेटा रॅम मध्ये किंवा आयओ डिव्हायसेसला देऊ शकतो. रॉम ही फक्त रीड ओनली मेमरी आहे सो त्याचा ॲरो बाय डायरेक्शनल नाहीये. डायग्राम मध्ये बघा. देन सीपीयू ऑपरेट्स इन 3 मोड्स. हा जो सीपीयू आहे म्हणजे कंट्रोलिंग ऍक्शन परफॉर्म करतो. मग त्याचे 3 ऑपरेटिंग मोड्स आहेत, प्रोग्रामिंग मोड, रन मोड अँड रिमोट मोड. ओके, 3 मोड मध्ये सीपीयू ऑपरेट होतो, प्रोग्रामिंग, रन अँड रिमोट मोड. व्हॉट इज रन मोड? दिस मोड ऑफ के स्विच कन्वर्ट द सीपीयू इन द रनिंग कंडिशन. रन मोड मध्ये जेव्हा पीएलसी ऑपरेट होतो तेव्हा तो जो प्रोग्राम आहे किंवा जो सीपीयू आहे तो रनिंग कंडिशनला जातो म्हणजे प्रोग्राम एक्झिक्यूट होतो. ओके, इट इम्प्लिमेंट्स द लॅडर लॉजिक प्रोग्राम अँड ऑपरेट आउटपुट इन्स्ट्रुमेंट्स. लॅडर लॉजिक प्रोग्राम म्हणजे पीएलसी ची ही प्रोग्रामिंग लँग्वेज आहे लॅडर लॉजिक. मग हा लॅडर लॉजिक प्रोग्राम इम्प्लिमेंट केला जातो आणि त्याच्या अकॉर्डिंगली जे आउटपुट डिव्हायसेस आहेत त्या ऑपरेट होतात रन मोड मध्ये. इट स्टॉप्स यू फ्रॉम डुईंग ऑनलाईन प्रोग्रामिंग चेंजिंग. जेव्हा प्रोसेसर रन मोड मध्ये असतो तेव्हा आपण प्रोग्राम चेंज करू शकत नाही, एडिट करू शकत नाही. इट स्टॉप्स युजर फ्रॉम युझिंग प्रोग्रामिंग ऑर ऑपरेटिंग इंटरफेसिंग कंपोनंट टू चेंज द सीपीयू स्टाईल. जेव्हा प्रोसेसर रन मोड मध्ये असतो तेव्हा युजर प्रोग्राम राईट करू शकत नाही ॲज वेल ॲज आयओ डिव्हायसेस इंटरफेस करू शकत नाही न्यूली. ओके,
न्यूली ज्या आयओ डिव्हाइसेस इंटरफेस करायचे त्या जेव्हा सीपीयू रन मोडमध्ये आहे तेव्हा करू शकत नाही किंवा प्रोग्राम एडिट करू शकत नाही. ओके. सेकंड मोड प्रोग्राम मोड. प्रोग्राम मोड मध्ये काय असेल मग प्रोग्राम मोड मध्ये जेव्हा प्रोसेसर असतो तेव्हा युजर कॅन चेंज और एडिट द प्रोग्राम और अपडेट द प्रोग्राम. ओके. दिस फीचर ऑफ की स्विच कन्वर्ट द सीपीयू इन द प्रोग्राम कंडिशन. जो सीपीयू आहे तो प्रोग्राम कंडिशन मध्ये स्विच होतो. It stops the CPU from a scan or implementing the ladder programming and the regular output are stops to work. जेव्हा सीपीयू प्रोग्राम मोड मध्ये असतो तेव्हा जे काही प्रोग्रामिंगचं इम्प्लिमेंटेशन चालू असेल ते स्टॉप होतं ॲज वेल ॲज जे आउटपुट डिव्हायसेस वर्किंग कंडिशन मध्ये असतात ते सुद्धा स्टॉप होतात जेव्हा प्रोसेसर प्रोग्राम मोड मध्ये असेल तेव्हा. म्हणजे प्रोग्राम मोड मध्ये युजर कॅन ओनली राईट और एडिट दी प्रोग्राम. रन करू शकत नाही किंवा त्यामध्ये चेंजेस करू शकत रन करू शकत नाही किंवा आउटपुट डिव्हाइसेस इंटरफेस करू शकत नाही. फक्त प्रोग्राम मध्ये चेंजेस करू शकतो ॲज वेल ॲज जे काही इम्प्लिमेंटेशन असेल ते स्टॉप केलं जातं. ओके. देन रिमोट मोड. आता रिमोट मोड मध्ये we can write the program as well as edit the program as well as interface the IO devices. Okay, etc. Remote means दोन्ही मोड मध्ये सीपीयू ऑपरेट होतो, रन मोड मध्येही आणि प्रोग्राम मोड मध्येही. म्हणजे आपण प्रोग्राम रन करू शकतो, प्रोग्राम एडिट करू शकतो किंवा आयओ डिव्हाइसेस इंटरफेस करू शकतो वेन सीपीयू इज इन रनिंग मोड, सॉरी रिमोट मोड. ओके. सीपीयू जेव्हा रिमोट मोड मध्ये असेल तेव्हा प्रोग्राम रन करू शकतो, प्रोग्राम रन होत असताना आपण प्रोग्राम एडिट करू शकतो किंवा आयओ डिव्हाइसेस इंटरफेस करू शकतो इटसेट्रा. ओके. देन स्कॅनिंग सायकल ऑफ पीएलसी. ओके. देअर आर 4 बेसिक स्टेप्स इन द ऑपरेशन ऑफ ऑल पीएलसी. ऑल पीएलसीज हे एका स्पेसिफिक स्टेप्स मध्ये वर्क करतात. त्या स्पेसिफिक स्टेप्स कुठल्या आहेत? फर्स्ट म्हणजे इनपुट स्कॅन, then program scan, output scan, and housekeeping. Okay, these steps continuously take place in a repeating loop. ह्याच ज्या 4 स्टेप आहेत त्याच रिपीटिंग लूप मध्ये वर्क होतात. मग फर्स्ट इनपुट स्कॅन, देन प्रोग्राम स्कॅन, आउटपुट स्कॅन अँड हाऊसकीपिंग. हे ज्या 4 स्टेप आहेत कंटिन्युअसली रन होतात. ओके. मग फर्स्ट जे इनपुट स्कॅन आहे यामध्ये काय होतं तर इनपुट स्कॅन मध्ये इनपुट स्कॅनच्या अगोदर जो पीएलसी आहे तो सेल्फ टेस्ट परफॉर्म करतो. सेल्फ टेस्ट अँड इनपुट स्कॅन. सेल्फ टेस्ट म्हणजे इट चेक्स द ऑल पार्ट्स ऑफ पीएलसी आर इन वर्किंग कंडिशन ऑर नॉट. ओके. म्हणजे जे ऑल पार्ट्स आहेत ते वर्किंग कंडिशन मध्ये आहेत की नाहीत हे पीएलसी थ्रू चेक केलं जातं. म्हणजे इट इज अ सेल्फ टेस्ट अँड इनपुट स्कॅन. सेल्फ टेस्ट करून जर सेल्फ टेस्ट ओके असेल, ऑल पार्ट्स वर्किंग कंडिशन मध्ये असतील तर इनपुट डिव्हायसेसचं स्टेटस चेक केलं जातं. ओके. मग इनपुट डिव्हायसेसचं स्टेटस चेक केल्यानंतर प्रोग्राम स्कॅन केला जातो. ओके. मग ते इनपुट डिव्हाइसचं स्टेटस मेमरीमध्ये स्टोअर केलं जातं. सपोज फर्स्ट नंबरच्या टर्मिनलला सेन्सर कनेक्ट आहे, टेम्परेचर सेन्सर, आणि त्याचं जे स्टेटस आहे ते स्टेटस सीपीयूच्या मेमरीमध्ये स्टोअर केलं जातं. त्यानंतर मग प्रोग्राम एक्झिक्यूट केला जातो. सेकंड स्टेप प्रोग्राम स्कॅन. यामध्ये प्रोग्राम एक्झिक्यूट केला जातो आणि मग अकॉर्डिंग टू द प्रोग्राम अँड इनपुट स्टोअर्ड इन द मेमरी it takes a decision to control the output device. Okay. Accordingly output device control केली जाते. Okay. As well as last step is nothing but housekeeping. Housekeeping मध्ये काय केलं जातं? Include communication programming device and perform. कोणी ऑन केलाय? ओके. हाऊसकीपिंग मध्ये काय केलं जातं? इन्क्लूड कम्युनिकेटिंग विथ प्रोग्रामिंग डिव्हाइस अँड परफॉर्मिंग इंटरनल डायग्नोस्टिक. म्हणजे जे काही इंटरनल
PLCच्या डिव्हायसेसमध्ये काय फॉल्ट झाला असेल, डायग्नोस्टिक झाला असेल, तर त्यामध्ये म्हणजे जसं सेल्फ टेस्ट करतो त्याच्या अकॉर्डिंगली ज्या इनपुट डिव्हायसेस किंवा प्रोग्रामिंग डिव्हाइस असेल त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन परफॉर्म होतं. ओके. देन स्पीड ऑफ एक्झिक्युशन ऑफ PLC. The speed at which PLC scans memory and execute the program is referred as a speed of execution of PLC. स्पीड ऑफ PLC हा कशावरती डिपेंड असेल? मग हे जे PLC स्कॅनिंग सायकल आहे ती स्कॅनिंग सायकल किती फास्ट स्कॅन होतीये किंवा एक्झिक्यूट होतीये त्याच्यावरती PLCचा स्पीड डिपेंड असेल. द स्पीड ॲट विच PLC स्कॅन्स मेमरी अँड एक्झिक्यूट द प्रोग्राम, म्हणजे PLC किती फास्ट मेमरी स्कॅन करतो ॲज वेल एज प्रोग्राम एक्झिक्यूट करतो, यावरती PLCचा स्पीड डिपेंड असतो. ओके. PLC speed is depends upon the number of PLC programs and processor speed of PLC. नंबर ऑफ प्रोग्राम म्हणजे प्रोग्राम किती लेंथचा आहे, त्यामध्ये किती लाईन्स आहेत, किंवा मोठा प्रोग्राम असेल, लार्ज प्रोग्राम असेल तर तो एक्झिक्यूट व्हायला टाइम लागेल. ओके. ॲज वेल ॲज प्रोसेसर किती स्पीडचा आहे यावरती सुद्धा PLCचा स्पीड डिपेंड आहे. सो speed of execution of PLC is nothing but the speed at which PLC scans the memory and execute the program. Okay. Then next part of PLC is nothing but memory. Okay. The memory is the area of CPU in which data and information is stored and retrieved. Okay. CPU चा असा पार्ट आहे ज्यामध्ये डेटा इन्फॉर्मेशन सेव्ह केली जाते ॲज वेल ॲज स्टोअर केली जाते आणि तिथून इन्फॉर्मेशन रिट्राईव्ह केली जाते जेव्हा प्रोग्राम एक्झिक्यूट होतो तेव्हा. द टोटल मेमरी एरिया कॅन बी सब डिवायडेड इंटू फॉलोइंग 4 सेक्शन्स. जो टोटल मेमरी आहे PLCची 4 डिफरंट सेक्शन मध्ये डिवाइड केली. फर्स्ट IO इमेज मेमरी. IO इमेज मेमरी मध्ये काय स्टोअर असेल? इनपुट आउटपुट इमेज मेमरी. यामध्ये the input image memory consists of memory locations used to hold the on or off states of each input field device in the input status file. Okay. IO image memory मध्ये इनपुट स्टेटस फाईल आणि आउटपुट स्टेटस फाईल सेव्ह केलेला असतात. इनपुट स्टेटस मध्ये काय असतं? इनपुट स्टेटस फाईल मध्ये जे इनपुट डिव्हायसेस आहेत त्यांचे जे स्टेट आहेत ऑन किंवा ऑफ ही स्टेट सेव्ह केलेली असते इनपुट स्टेटस फाईल मध्ये. आणि आउटपुट स्टेटस फाईल मध्ये जे आउटपुट डिव्हायसेस आहेत त्या आउटपुट डिव्हायसेसचं स्टेटस सेव्ह केलेलं असतं. ओके. डेटा इज स्टोर्ड इन द आउटपुट स्टेटस फाईल ॲज अ रिझल्ट ऑफ सॉल्विंग युजर प्रोग्राम अँड इज वेटिंग टू बी ट्रान्सफर टू द आउटपुट मॉड्यूल स्विचिंग डिव्हाइस. म्हणजे IO इमेज मेमरीमध्ये इनपुट डिव्हायसेसचं स्टेटस आणि आउटपुट डिव्हायसेसचं स्टेटस सेव्ह असतं. म्हणजेच कशामध्ये सेव्ह असतं? इनपुट स्टेटस फाईल मध्ये आणि आउटपुट स्टेटस फाईल मध्ये सेव्ह असतं. आणि मग जेव्हा प्रोग्राम एक्झिक्यूट होतो तेव्हा या इनपुट स्टेटस फाईल मधून इनपुटचं स्टेटस घेतलं जातं, इनपुटच्या व्हॅल्यूज घेतल्या जातात आणि जेव्हा प्रोग्राम एक्झिक्यूट होईल तेव्हा आउटपुट स्टेटस फाईल मध्ये कुठल्या आउटपुटला एनर्जाइज करायचे, कुठल्या आउटपुटला डी एनर्जाइज करायचे म्हणजे ऑन किंवा ऑफ करायचं, त्याचं स्टेटस सेव्ह केलं जातं आणि त्याच्या अकॉर्डिंगली आउटपुट डिव्हाइस कंट्रोल केली जाते. ओके. देन सेकंड पार्ट ऑफ मेमरी इज नथिंग बट डेटा मेमरी. इट इज युज्ड टू स्टोअर न्यूमरिकल डेटा रिक्वायर्ड इन मॅथ कॅल्क्युलेशन्स, बारकोड डेटा एक्सेट्रा. डेटा मेमरीमध्ये डेटा स्टोअर असतो. म्हणजे जेव्हा मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स असतील, बारकोड डेटा असेल एक्सेट्रा, जेव्हा न्यूमरिकल सॉल्व्ह करायचे असतील किंवा PLC थ्रू सॉल्व्ह केले जातात तेव्हा त्याच्या व्हॅल्यूज ज्या आहेत, डेटा जो आहे तो डेटा मेमरीमध्ये स्टोअर केलेला असतो. देन युजर मेमरी. इट कंटेन्स युजर ऍप्लिकेशन प्रोग्राम. म्हणजे युजर जो प्रोग्राम करेल, राईट करेल तो युजर प्रोग्राम या स्लॉटमध्ये सेव्ह असेल. लास्ट एक्झिक्युटिव्ह मेमरी. इट इज युज्ड टू स्टोअर अँड एक्झिक्यूट प्रोग्राम और सिस्टीम सॉफ्टवेअर. ओके. एक्झिक्युटिव्ह मेमरीमध्ये जो एक्झिक्युटिव्ह प्रोग्राम आहे किंवा सिस्टीम सॉफ्टवेअर्स आहेत ते सेव्ह असतात. An operating system of PLC is a special program that controls the action of CPU and consequently the execution of the user's program.
ओके, मग PLCचं जे स्पेशल प्रोग्राम आहे म्हणजे कंट्रोलिंग ऍक्शन आहे CPU ची, ॲज वेल ॲज एक्झिक्युशन ऑफ युजर प्रोग्राम हा एक्झिक्युटिव्ह मेमरी मध्ये स्टोअर असतो. ओके, दिस इज दी 4 डिफरंट पार्ट्स ऑफ PLC memory. Okay, then IO module. Okay. Input module and output module. Input output module acts as a mediator between the processor and the input output devices. Processor आणि input output devices मधला mediator म्हणून input module आणि output module work करतात. Okay, the IO section establishes the interfacing between physical devices in the real world outside the PLC and digital area inside the PLC. Okay, म्हणजे इनपुट मॉड्यूल आहे, त्या इनपुट मॉड्यूलला डिफरंट टर्मिनल्स असतात आणि मग त्या टर्मिनल्सला इनपुट डिव्हाइसेस कनेक्टेड असतात. ॲज वेल ॲज आउटपुट मॉड्यूलला आउटपुट टर्मिनल्स असतात आणि त्या आउटपुट टर्मिनलला आउटपुट डिव्हाइसेस कनेक्ट असतात, डिफरंट आउटपुट डिव्हाइसेस. मग जेव्हा कनेक्शन मेड होईल, म्हणजे सपोज फर्स्ट टर्मिनलला इनपुट कनेक्ट केलं जाईल, तेव्हा त्याचं जे स्टेटस आहे ते CPUच्या मेमरीमध्ये म्हणजे इनपुट स्टेटस फाईलला सेव्ह केलं जातं. त्यानंतर आउटपुट डिव्हाइसेस ज्या की आउटपुट मॉड्यूलला कनेक्ट असतील, मग आउटपुट मॉड्यूलला टर्मिनल्स असतील, आउटपुट टर्मिनल, आणि त्यांना आउटपुट डिव्हाइसेस कनेक्टेड असतील. ओके, आणि मग ह्या आउटपुट डिव्हाइसेसचं स्टेटस CPUच्या मेमरीमध्ये आउटपुट स्टेटस फाईलला सेव्ह असते. ओके, देन देअर आर 4 डिफरंट टास्क ऑफ इनपुट आउटपुट मॉड्यूल. 4 टास्क आहेत IO मॉड्यूलच्या: सिग्नल कंडिशनिंग, आयसोलेशन, टर्मिनेशन अँड इंडिकेशन. हे 4 फंक्शन्स आहेत. फॉर एक्झाम्पल, आपला जो कम्प्युटर आहे तो डिजिटल डेटावरती ऑपरेट होतो, मोबाईल्स आहेत ते डिजिटल डेटावरती ऑपरेट होतात, म्हणजे ऑल प्रोसेसर्स जे आहेत ते डिजिटल डेटावरती ऑपरेट होतात. मग इनपुट डिव्हाइसेस जे आहेत ते अॅनालॉग आउटपुट पण जनरेट करतील किंवा डिजिटल पण. सो जो CPUला डेटा म्हणजे पाहिजे, म्हणजे डिजिटल डेटा पाहिजे, त्यामध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी हा जो इनपुट मॉड्यूल आहे, it acts as a signal conditioner. That means it converts analog data into digital, and then this digital data is transferred towards the CPU. Okay, आउटपुट डिव्हाइसेसचं पण सेम आहे. जर आउटपुट डिव्हाइसेस अॅनालॉग डेटावरती ऑपरेट होत असतील आणि CPUचं आउटपुट तर डिजिटल मध्ये असेल, मग आउटपुट मॉड्यूलमध्ये D2A कन्व्हर्टर असेल, म्हणजेच इट कन्व्हर्ट्स डिजिटल आउटपुट इंटू अॅनालॉग. ओके, सो input output module acts as a signal conditioner. Okay, this is the first function of IO module. Then second function, isolation. Input output module provides isolation. म्हणजे CPUला डेटा तर सेंड केला जातो, बट विथ दी आयसोलेशन. आयसोलेशन मीन्स जो डेटा आहे इनपुट मॉड्यूलमध्ये ऑप्टोकपलर्स यूज केलेले असतील. ऑप्टोकपलर्स म्हणजे डायरेक्ट कनेक्शन नसतं. ट्रान्समीटर साईडला LED असतो आणि रिसिव्हर साईडला फोटो ट्रान्झिस्टर असेल. मग तो LED इन द फॉर्म ऑफ लाईट सिग्नल ट्रान्समिट करेल आणि जो फोटो ट्रान्झिस्टर आहे त्याच्या बेसला ती लाईट इमिट होईल आणि मग त्यामधून करंट पास होईल आणि जे काही लाईट थ्रू सिग्नल ट्रान्समिट केलाय तो रिसिव्ह होईल फोटो ट्रान्झिस्टरला. ओके, अशा टाईपचा ऑप्टो कपलर यूज करून म्हणजे डायरेक्ट कनेक्शन न करता विथ द हेल्प ऑफ लाईट सिग्नल ट्रान्समिट केला जातो. म्हणजेच डायरेक्टली इनपुट मॉड्यूल आणि आउटपुट मॉड्यूल हे CPUला कनेक्ट नसतात. त्या दोन्हींमध्ये आयसोलेशन असतं. विदाउट म्हणजे वायर ते कनेक्ट केलेले असतात. So this input module and output module provides isolation from different IO devices or CPU. Okay, then next, termination. Next function काय आहे? Termination. Input output module provides proper termination from input field device and output field devices. And last function is indication.
input output module gives an indication by means of LEDs or indicators to indicate the status of IO devices. जे IO devices status आहे ऑन किंवा ऑफ असेल किंवा अदर कुठलं स्टेटस असेल तर ते स्टेटस इंडिकेशन प्रोव्हाइड करण्यासाठी इनपुट आउटपुट मॉड्यूल वरती डिस्प्लेज असतात, LEDs असतात आणि ते आपल्याला इंडिकेशन प्रोव्हाइड करतात. म्हणजे हे 4 फंक्शन्स आहेत IO मॉड्यूलचे. इनपुट आउटपुट मॉड्यूलचे सेम फंक्शन आहेत, सिग्नल कंडिशनिंग, आयसोलेशन, टर्मिनेशन अँड इंडिकेशन. ओके, लक्षात ठेवायचं, MCQ ला विचारले जाऊ शकतात. देन पॉवर सप्लाय. The power supply provides power to memory system, processor and IO module. It converts the higher level AC line voltage into operational DC values. म्हणजे जर 24 व्होल्ट वरती PLC ऑपरेट होतो तर हा जो पॉवर सप्लाय आहे हा हाय व्होल्टेज AC चा 24 व्होल्ट DC मध्ये कन्वर्जन करेल. ओके, then it filters and regulates the DC voltage to ensure proper computer operations. ओके, जो AC आहे AC इनपुट तो स्टेप डाउन ट्रान्सफॉर्मरला दिला जातो, त्यानंतर फुल वेव्ह रेक्टिफायर, देन फिल्टर नेटवर्क अँड देन व्होल्टेज रेग्युलेटर अँड ॲट लास्ट वी गेट रेग्युलेटेड DC व्होल्टेज that is nothing but 24 volt DC. Okay, then PLC manufacturers Allen Bradley, Rockwell Automation, Omron, Siemens, etc. Then PLC classification. There are 2 types of PLC, fixed PLC and modular PLC. Okay. आपण पाहिलं फिक्स्ड PLC आणि मॉड्युलर PLC. फिक्स्ड PLC मध्ये जे IO टर्मिनल्स आहेत ते फिक्स्ड असतात, म्हणजे फिक्स्ड इनपुट आउटपुट डिव्हाइसेस आपण कनेक्ट करू शकतो, त्यामध्ये चेंजेस करू शकत नाही, म्हणजे युजर चेंजेस करू शकत नाही. मॅन्युफॅक्चररने डिसाइड केलं जातं की स्मॉल PLC असेल तर किती इनपुट आउटपुट डिव्हाइसेस कनेक्ट करू शकता यायला पाहिजे, मीडियम PLC असेल तर किती कनेक्ट करता येऊ शकतील, किंवा लार्ज PLC असेल तर किती IO डिव्हाइसेस कनेक्ट करता येऊ शकतात. तेवढे टर्मिनल्स हे मॅन्युफॅक्चररने तिथं डिसाइड केलेले असतात फिक्स्ड PLC मध्ये. देन जे इनपुट आउटपुट टर्मिनल्स आहेत ते एक्सपांड पण केले जाऊ शकत नाही. ठीक आहे. देन मॉड्युलर PLC मध्ये IO डिव्हाइसेसचं सेपरेट मॉड्यूल असेल, पॉवर सप्लायचं सेपरेट मॉड्यूल, कम्युनिकेशन मॉड्यूल आणि रॅक टाईप स्ट्रक्चर असतं, त्यामध्ये हे डिफरंट मॉड्यूल इन्सर्ट केले जातात. ओके, देन so this type of PLC is known as a modular PLC. मॉड्युलर का म्हटलं जातं, कारण जे डिफरंट पार्ट्स आहेत ते मॉड्यूलच्या फॉर्म मध्ये असतात आणि हे जे मॉड्यूल आहेत ते रॅक टाईप स्ट्रक्चर मध्ये इन्सर्ट केले जातात. ओके, आणि त्यामध्ये कनेक्शन मेड केलं जातं आणि PLC कंप्लीट केला जातो. ओके, मग एक कंट्रोलर असतो, पॉवर सप्लाय, कम्युनिकेशन मॉड्यूल, IO सिस्टीम हे त्या रॅक मध्ये इन्सर्ट केले जातात आणि त्यामध्ये इंटरकनेक्शन केलं जातं. सो दिस PLC याचे जे IO डिव्हाइसेस आहेत किंवा IO टर्मिनल्स हे एक्सपांड करू शकतो, त्याचे जे व्हॅल्यूज आहेत किंवा IO डिव्हाइसेस किती कनेक्ट करायच्या हे युजर वरती डिपेंड आहे. तेवढे मॉड्यूल त्या रॅक मध्ये इन्सर्ट केले जातात आणि PLCच्या मेमरीला कंट्रोलरला कनेक्ट केले जातात. ओके, देन वी स्टडीड डिपेंडिंग ऑन द नंबर ऑफ IOs देयर आर 3 टाइप्स ऑफ मॉड्युलर PLC, स्मॉल, मीडियम अँड लार्ज. मग स्मॉल PLC मध्ये 100 नंबर ऑफ IOs कनेक्ट करू शकतो, as well as memory for small PLC is nothing but 2 KB to 10 KB. Okay, and it is capable to provide small machine applications. Then medium PLC consists of up to 2048 IOs and memory up to 32 KB. Okay, then large PLCs have up to 8192 IOs, memory up to 750 KB, and in this PLC memory can be added without disturbing the executing program. Memory add करू शकतो म्हणजेच एक्सपांड करू शकतो लार्ज PLC मध्ये. ओके, this type of PLCs are costly, flexible and low maintenance is required for that.
इट इज वाइडली यूज इन इंडस्ट्रीज. इंडस्ट्रीज मध्ये लार्ज PLC यूज केले जातात. ओके. देन वी स्टडीड डिफरन्स बिटवीन फिक्स्ड अँड मॉड्युलर PLC. ओके. मग एलिमेंट्स फिक्स असतात फिक्स्ड PLC मध्ये. मॉड्युलर PLC मध्ये जे एलिमेंट्स आहेत ते मॉड्युलर फॉर्म मध्ये असतात, रॅक मध्ये इन्सर्ट केलेले असतात. ओके. देन सेकंड पॅरामीटर साइज. Fixed PLC having small size and modular PLCs are big in size. Then third, fixed PLCs are easy to install and modular PLC are complex to install. Then in fixed PLC less than 32 IOs and modular PLC more than 32 IOs. Memory capacity of fixed PLC is less, then memory capacity of modular PLCs are high, and cost of fixed PLC is very low and cost of modular PLC is very high. Okay. Then we study different input devices and different output devices. म्हणजे याचे फक्त आपल्याला नेम आणि त्याचा फंक्शन आहे स्टडीला. ओके. म्हणजे डिफरंट इनपुट डिव्हायसेस, पुश बटन, टेम्परेचर स्विचेस, लिमिट स्विचेस, प्रेशर स्विचेस आणि लेवल स्विचेस, as well as thumb wheel switches, flow switches आणि proximity switches. These are the input devices. या काय आहेत? इनपुट डिव्हायसेस. मग ह्या इनपुट डिव्हायसेस आपण इनपुट मॉड्यूलला कनेक्ट करू शकतो आणि इनपुट मॉड्यूल CPU ला कनेक्ट केलेला असेल. मग हे जे इनपुट डिव्हायसेस आहेत हे कशासाठी यूज केले जातात त्याचे फंक्शन्स आपण स्टडी केले. पुश बटन, टेम्परेचर स्विचेस, देन लिमिट स्विचेस, प्रेशर स्विचेस, लेवल स्विचेस. ओके. देन प्रॉक्सिमिटी स्विचेस, फ्लो स्विचेस अँड थंब व्हील स्विचेस. त्याचे फंक्शन्स पुढे दिलेत, तुम्ही रीड आउट करू शकता. आपण स्टडी केलेत ऑलरेडी. देन आउटपुट डिव्हायसेस, different output devices like motors, relays, lamp, buzzer, solenoid all, display, etc. Output devices आणि त्याचे फंक्शन्स सुद्धा आपण स्टडी केले. मोटर, डिस्प्ले, देन सोलेनॉइड वॉल, देन रिले, बझर, इट्सेट्रा. ओके. अशा टाईपचा आपण हा युनिट इथं कम्प्लीट केला. आणि लास्ट पॉइंट जो आहे PLC इन्स्टॉलेशन, तो आपण प्रॅक्टिकल स्टडी करत असताना हाऊ टू इन्स्टॉल PLC हे स्टडी करूया. ओके. वी विल स्टॉप हियर. अटेंडन्स प्लीज. रोल नंबर 1, 2, present, 3, present, 4, present, 5, present, 6, present, 7, present, 8, present, 9, 10, present, 11, present, 13, present, ma'am. 12 present, ma'am. okay, 14, Present, 15, present, 16, present, 17, present, ma'am. 18, Present, 19, present, 20, present, 21, present, 22, present, 23, present, 24, present, 25, 26, present, 27, present, 28, present, 29, present, 30, present, 31, present, 32, present, 33, present, 34, present, 35, 36, present, 37, present, 38, present, 39,
40, 41, Present. 42, 43, Present. 44, Present. 45, Present, ma'am. 46, Present. 47, 48, 41 present, ma'am. okay, 48 50, present. 48 present. okay, 50 present, 50, ma'am. 51, 49 present, ma'am. okay, 51, 52, 52, 53, Present, ma'am. 54, 55, Present, ma'am. 56, Present, ma'am. 57, 58, Present, ma'am. 59, 60, 61, Present. 62, Present. 63, 64, 65. Yes, ma'am. Okay. नेक्स्ट लेक्चर तुमचं MWC चं होतं ते पोस्टपोन केलंय. मग सर आपल्या नेमकं प्रॅक्टिकलच्या टायमिंगला लेक्चर घेतात. ओके, तर स्टुडंट लेफ्ट झाले की आहेत, आपण प्रॅक्टिकल पण घेऊन टाकलं असतं लगेच. बघूयात सर कधी लेक्चर घेतात आणि त्यानंतर प्रॅक्टिकल घेऊया. प्रॅक्टिकलला जास्त वेळ लागणार नाही. RC रिस्पॉन्स घेतलाय की नाही माहित नाही तुम्हाला, एकदा मी एका स्टुडंटला कॉल करून विचारेन. RC रिस्पॉन्स जो आहे मे बी सेकंड थर्ड प्रॅक्टिकल असेल, म्हणजे चेक द रिस्पॉन्स ऑफ RC सर्किट. ओके, मग हे जे प्रॅक्टिकल आहे यासाठी मी एक ऍप डाउनलोड केले, एव्हरी सर्किट असं ऍप आहे. त्यामध्ये RC रिस्पॉन्स सर्किट आणि त्याचा रिस्पॉन्स आपण चेक करू शकतो. रेजिस्टर आणि कॅपॅसिटरच्या व्हॅल्यूज व्हॅरी करू शकतो आणि त्याच्या अकॉर्डिंगली वेव्हफॉर्म्स कशा चेंज होत आहेत. ओके, म्हणजे RC सर्किट रेजिस्टर आणि कॅपॅसिटर सिरीज मध्ये कनेक्टेड असतील तर त्याच्या अक्रॉस आउटपुट कसं जनरेट होत आहे हे आपल्याला त्या प्रॅक्टिकल मध्ये बघायचं आहे. मग त्यासाठी एव्हरी सर्किट हे ऍप डाउनलोड केले, तुम्ही तोपर्यंत ऍप डाउनलोड करून बघू शकता. ठीक आहे, वी विल स्टॉप हिअर.